दिलं त्याबद्दल समस्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पुणेकरांना धन्यवाद देतो, त्यांना अभिवादन करतो। आणि धन्यवाद देताना ही जाणीव नक्की आम्हाला आहे की प्रत्येक पुणेकरांनी जे मतदान करताना विचार केला असेल की हे मत मी कशाला देतोय, कुठल्या पक्षाला देतोय, कुठल्या उमेदवाराला देतोय, त्याच्या मागचे काय विचार होता। तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, तो विचार होता या शहराच्या विकासाचा आणि उद्याच्या पिढीचा विचार करून या शहराच्या भविष्याचा। त्यामुळे हा सगळा पुणेकरांनी जो विचार केलाय तो विचार आमची जबाबदारी म्हणून आम्ही या विजयाकडे पाहतो आणि केवळ सत्ता ही राबवण्यासाठी नाही तर पुणेकरांनी जी अपेक्षा या निवडणुकीच्या निमित्तानं आमच्याकडनं व्यक्त केली आहे त्या अपेक्षेची पूर्तता करणं, आम्ही जे संकल्पपत्र पुणेकरांना दिलंय ते संकल्पपत्राची पूर्तता करणं, याच्याकडे आम्ही आजच्या विजयाचा जो आनंद आहे तो आनंद साजरा करत असताना ही जबाबदारी आणि त्याचं भानही आम्ही निश्चितपणे बाळगतोय आणि ती पुढचे 5 वर्ष अशीच राहील। आजचा विजय हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील मागच्या 11 वर्षात जो काही विकास झाला, जी काही कामं आली पुण्यामध्ये, मेट्रो आली, नदीचे प्रकल्प आले, बसेस आल्या, मेडिकल कॉलेज आलं, चांदणी चौक आणि कात्रज सारख्या चौकातले प्रकल्प आले, अशा असंख्य कामं मोदीजींच्या सरकारने पुण्यासाठी जी केली। राज्य सरकार म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या या राज्यकर्ता म्हणून, शासन म्हणून राज्यातले अनेक प्रकल्प राज्य सरकारने पुण्याला अनेक गोष्टी दिल्या आणि 5 वर्षामध्ये महापालिकेत आम्ही केलेलं काम, हे ट्रिपल इंजिन सरकारने जे आम्ही काम केलं या कामावरती पुणेकरांनी विश्वास ठेवला आणि पुढच्या 50 वर्षाचं विजन माननीय देवेंद्रजींनी मांडलं ते आम्ही संकल्पपत्राच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवलं की आम्ही आता काय केलं आणि काय करणार आहे हे जनतेने पाहिलं, हे जनतेला पटलं आणि म्हणून त्यांनी आम्हाला स्वीकारलं। पण विरोधकांनी जे काय केलं, नकारात्मक राजकारण केलं, खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत वैयक्तिक टीका टिप्पणी केल्या, नको त्या गोष्टीच्या लोकशाहीला अभिप्रेत नाही अशा अनेक गोष्टी प्रचारामध्ये झाल्या आणि म्हणून एका बाजूला झालेला विकास, भविष्याचा विचार आणि दुसऱ्या बाजूला नकारात्मक पद्धतीने केलेला विचार